तर यंदा आपण जर बघितलं तर मुंडे भाऊ बहिणींना सध्या मंत्रिपद दिलं जाणार आहे। या आधीच्या सरकारमध्ये अर्थातच महायुतीच्याच, मात्र या आधीच्या सरकारमध्ये धनंजय मुंडे यांना कृषी मंत्रिपद देण्यात आलेलं होतं आणि पुन्हा एकदा आता धनंजय मुंडे यांच्यावरती मोठी जबाबदारी सोपवली जाऊ शकते ही शक्यता सध्या वर्तवली जाते। मात्र पंकजा मुंडे यांचं नाव चर्चेत होतं आणि आता त्यांना फोन सुद्धा आलेला आहे। पंकजा मुंडे या देखील आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहे। यंदा खरं तर लाडक्या बहिणीला नाराज करायचं नाही असंच एकंदरीत महायुतीने ठरवलं असल्याचं दिसतंय आणि त्यामुळे यंदा पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोघांना सुद्धा मंत्रिपद दिलं जातंय। तर आपण बघतोय पंकजा मुंडे आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। मोठी बातमी आहे, पंकजा मुंडे यांना अखेर मंत्रिमंडळामध्ये स्थान आता मिळालेलं आहे। या आधी आपण बघितलेलं होतं, अनेकदा चर्चा सुद्धा रंगलेली होती पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार किंवा नाही अशी, आणि भाजपच्या आमदार पंकजा मुंडे यांना अखेर फोन आलाय। त्यामुळे महायुती सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये पंकजा मुंडेंना स्थान मिळालंय। मागच्या काही वर्षात पंकजा मुंडे यांना पक्षातून सातत्यानं डावललं जातं अशी चर्चा होती। त्यांच्या नाराजीच्या बातम्या होत्या, त्या भाजपला सोडचिठ्ठी देणार असं देखील बोललं जात होतं। मात्र अखेर पंकजा मुंडे कायम आपल्या पक्षासोबत राहिलेल्या आहेत। अलीकडेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप त्यांना बीडमधून तिकीट दिलेलं होतं, मात्र त्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झालेला होता। मात्र यानंतर आता भाजपनं पंकजा मुंडे यांचं विधान परिषदेवर राजकीय पुनर्वसन केलं असल्याचं आपण पाहिलं होतं। मात्र आता थेट पंकजा मुंडे मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत।